आजच्या व्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजचा ब्लॉग खूप 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 स्पेशल आहे कारण की मला आणि आज येस आम्ही मागच्या ब्लॉग मध्ये फक्त इंट्रो शूट केलेला. मेन ऍक्च्युली आम्ही आता चाललोय मोनिकाला घेऊन हॉस्पिटलमध्ये. सो आता पुढची स्टोरी मोनिकाच सांगेल काय काय. तर माझं रियाच्या वेळी सी सेक्शन झालेलं. तर यावेळेस पण डॉक्टर म्हटले की सेकंड पण तुमचं सी सेक्शनच होऊ शकतं, पण डिपेंड अगेन लास्ट मोमेंटला काय होईल काहीच सांगता येत नाही. त्यामुळे आम्ही असं डेट बुक करून ठेवली होती. तर आम्ही आजची डेट बुक केली, तर त्यासाठीच आम्ही आता जातोय. आणि आम्ही सांगितलं होतं की बिफोर त्या डेटच्या आधी जर मला त्रास झाला किंवा लेबर पेन स्टार्ट झालं तर आम्ही नॉर्मल साठी ट्राय करू, अदरवाईज सी सेक्शन साठी रेडीच आहे. बिकॉज सेकंड प्रेग्नन्सीला डॉक्टर म्हटलेले की फुल 40 वीक्स पर्यंत आपण नाही जाऊ शकत. 1 वीक बिफोरच तुम्हाला डिलिव्हरी करायला लागेल. त्यामुळे मग आम्ही प्रिपेअरच होतो की 39 वीक्स मध्ये ते म्हटलेले की आपण डेट बुक करू किंवा तुम्ही नॉर्मल साठी ट्राय करू शकता. पण मग तेच होतं की मागच्या वेळेस मोनिकाला इतका त्रास झालेला म्हणजे ऑलमोस्ट ती 24 तास लेबर पेन मध्ये होती आणि शेवटी सी सेक्शनच करावं लागलं. सो आम्ही यावेळेस डिसाईड केलेलं की बघूया, जर त्याच्या आधी जर आलं तिला लेबर पेन स्टार्ट झालं तर गुड की गो फॉर नॉर्मल डिलिव्हरी किंवा मग आपण सी सेक्शन जे प्लॅन्ड असते इकडे ते वाला आम्ही मग केलं. कारण की डॉक्टरांना तर पुढे जायचंच नाही, कारण ते म्हटले की आम्ही 40 वीक घेणारच नाही, 39 मध्येच करणार कम्प्लीट झाल्यावर. म्हणून मग आम्ही पण प्रिपेअर होतो माइंडने की इट्स ओके नॉर्मल जरी असलं. आणि मागच्या वेळेस पण तिला लेबर पेन आलं नव्हतं, तिचं वॉटर ब्रेक झालेलं, त्यामुळे यावेळेस आम्ही रोज वाट बघायचो की लेबर पेन येईल, पण काहीच नाही. पण बिचारी रोज विचारते. आम्ही तिला सांगून ठेवलं होतं की कधी तू स्कूल मध्ये असेल माझं पोट दुखलं तर आम्ही हॉस्पिटलमध्ये जाणार. तर रिया रोज मग दुखतंय का म्हटलं नाही. आता ही सेमच सिच्युएशन आहे की माझं काहीही मला कळा स्टार्ट झालं नाहीये. त्यामुळे जी डेट आम्ही बुक केली आहे तर आज ती डेट आहे आणि आम्ही फायनली जातोय हॉस्पिटलमध्ये. सो आज आहे 8 मे आणि आम्ही चाललोय डॉक्टरकडे, कारण की आज तिचं प्लॅन्ड सी सेक्शन आहे. सो आजच बेबी येणार आहे आणि तुम्हाला पण बघायला भेटेल की इकडचं हॉस्पिटल कसं असतं आणि कसं होतं पुढे पुढे. आम्हालाही माहिती नाही. आता आम्ही डिसाईड केले की ब्लॉग करू, पण माहिती नाही आता कशी सिच्युएशन आहे ते, किती आम्हाला करता येतं शूट. वी डोंट नो. सो बघूया. भीती पण वाटते, पण पहिले झाले म्हणून त्या प्रोसेस मधून सगळं गेलोय, म्हणून मग आता ओके काय आता माहिती होणार आहे. आणि सगळे विचारत होते की इंडियावरून कोण येणार आहे, तर इंडियावरून मोनिकाची मम्मी येणार आहे. पण त्याला थोडासा डिले झाला कारण की त्यांचा विजा पहिल्या वेळेस रिजेक्ट झाला. मग सेकंड टाइम आम्ही केला, तो आता विजा प्रिंटिंगला गेला, अजून त्याचं काही अपडेट नाही. सो होपफुली ते 2-3 वीक मध्ये होऊन जाईल सगळं सॉर्टेड आणि मग येतील. तोपर्यंत मग मी सुट्ट्या घेतल्या आणि मीच असणार आहे. काय सेम रियाच्या वेळेसही असंच झालं. मी तेव्हा 3 वीक्सच्या सुट्ट्या घेतलेल्या आणि रिया आणि आम्ही दोघंच होतो तेव्हा. आता तरी फ्रेंड्स आहे, सगळे म्हणतात कोणी टिफिन देणार आहे दुपारी, कोणी संध्याकाळी, कोणीच नव्हतं, आम्ही दोघंच होतो. सो आता थोडं प्रिपेअर्ड आहे, माइंडने प्रिपेअर्ड आहे. तेव्हा सगळं नवीन होतं, आता माहिती आहे, त्यामुळे जर असं आम्ही रिलॅक्स्ड आहे. सो बघूया आता सगळं कसं व्यवस्थित होईल, काय टेन्शन नाही. ओके मी तर रिलॅक्सच आहे. काय चला मग निघूया आपण, अजून उशीर नको व्हायला आपल्याला जायचं. मला तिकडे 9:30चा टाइम दिलेला आहे, ऍडमिट व्हायला सांगितलंय. तर आम्ही आता निघतो. आम्ही आता वाजले 9. रियाला आम्ही ड्रॉप करणार आहे आमच्या फ्रेंडकडे, कारण की तिला तिकडे अलाउड नाहीये हॉस्पिटलमध्ये लहान मुलांना. तर मग आम्ही तिला पण प्रिपेअर केलं की तुला रात्री फ्रेंडकडे राहायला लागेल. तर ती पण सेट आहे आता. बघू तू आता फ्रेंडकडे मस्त मजा कर आणि बेबी झालं का तुला आम्ही कॉल करू. ओके निघालो आता. आता मी माझ्या फ्रेंडच्या घरी चालली. हो, तर आता आम्ही जस्ट निघालो. आता रियाला आम्ही तिकडे ड्रॉप करणार आणि हॉस्पिटलमध्ये जाणार. फायनली आज बेबी येतोय. बापरे, 9 months. चल बाय, थँक्यू, बाय बाय. चलो बाय बाय बाय. त्याला घे. बाय बाबू, ये तू. हा बाय बाय बाय. चलो थँक्यू, बाय बाय. तर रियाला आम्ही आता सोडलं. रिया येईल बेबी झाल्यावर बघायला. तर फ्रेंड तिला घेऊन येणार आहे.
आम्ही सांगून ठेवलं. रिया तर खुश होती, सायकल वगैरे घेऊन गेली मस्त. मी बसलो आता वेटिंग एरियामध्ये. मोनिकाचं चेकअप करायला गेलेत. सो चेकअप झाल्यानंतर आमचा नंबर असेल. सो ते सांगतात की आता फर्स्ट गेले, आता आमचा 4th नंबर आहे. सो टाईम लागेल थोडा. उड्या नुसतं उड्या मारते. ती म्हटली काय बस. काय म्हणते बेबी तर काय यायला तयारच नाही. तिला फोर्सफुली आपण बाहेर काढतो असं वाटतंय मला. हां ना, इच्छाच नसते याची. बिलकुल इच्छा नाही आहे. ते म्हटले एव्हरीथिंग लुक्स गुड. तीच सांगते मी, पेन स्टार्ट झालं मी म्हटलं. सो अशी आहे रूम. दिस इज प्रेप रूम रे, पहिले जाण्याच्या आधी. सो अशी आहे. आम्ही आणली बॅग. इकडे वॉशरूम. मोनिका रेडी? मला पण कपडे दिले. रिया घरी, रिया तिकडे सोडलं ना मैत्रीण. मीच पेशंट वाटते. Turn here. Okay, so this is where we're gonna split up for a little bit. So hubby's gonna have a seat in one of these chairs. सो मोनिकाला आता ॲनेस्थेशिया द्यायला नेलं आहे. त्यानंतर मग ऑपरेशन थिएटरमध्ये नेतील, जिकडे ऑपरेशन होईल. काय म्हणते मी? ॲनेस्थेशिया दिलं. आता वेट करतोय आम्ही बेबीचा. गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ. सगळं व्यवस्थित होतं. मोनी आवाज आला? मोनी आला? मोनी कॉंग्रॅच्युलेशन्स. आला what a feeling. त्यानंतर मोनिका आणि बेबीला ऑब्झर्वेशन रूममध्ये ठेवलं होतं थोडा वेळ. सो ही आहे आमची रूम. ऑपरेशन झाल्यानंतर त्यांनी इकडे शिफ्ट केले. काय म्हणते मामा? कसं? इकडे मॉनिटरिंग चालू आहे. रियाची वाट बघतोय. रियाची वाट बघते. रिया येईल आता थोड्या वेळात. सो अशी आहे रूम. मला इकडेच झोपावं लागेल. रिक्लायनर आहे. सो ठीक आहे. पण सेपरेट रूम आहे. मस्त आहे, छान. इकडे असा व्ह्यू आहे बाहेर. आम्ही सुरुवातीला ज्या रूममध्ये होतो तशीच आहे, सेम रूम. फक्त याचा आय थिंक बेड वेगळा आहे. आणि इकडे वॉशरूम आहे. इकडे बसायला आहे. बसायला म्हणजे आता इकडेच झोपावं लागेल रात्री. पण काय झोप होणार आहे? काय होणार? झोपायचं कामच नाही. 2-2 तासच तर उठावं लागतं. सो बेबी झोपलाय मस्त जाऊ मागे. झोपतंय. दुखतंय. झोपली असते थोडीशी. मग ये येऊन जाईल अजून. पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये सरनेम वेगळं आहे म्हणे. हां, दुसऱ्या ह्याच्यात वेगळं आहे. तू सांगितलं ना. म्हटलं की मी आत्ता नाव चेंज केलं लग्नानंतरचं. मग म्हटली की लग्न कॅनडात केलं का? म्हटलं नाही. आम्ही आता बोलून घ्यायला आलोय. मी पण मम्मा डॅडींसोबत आली आता. थँक्यू. बोलून घेऊन So- आली आता मी. आम्ही बोलून घ्यायला आलेलो. काय रिया? हा, कुठे रिया तर दिसत नाही. मी बोलून टाकते. तर रिया आली आणि मग मी तिला घेऊन बलून घ्यायला आलो. आणि मग
तिने अजून बेबीला पाहिलं नाही तर ती आत्ता बघणार आहे. आता एक्साइटमेंट जास्त झाली. एक्साइटेड. यपी यपी. पोचली. पोहोचली. आता बेबीच बघतो, कोणीच नको मला. काय म्हणते? आता बेबीच बघतो, कोणीच नको मला. इकडे शॉप वगैरे सगळे इकडे. प्रमोटेड टू बिग सिस्टर. कुठे चालली? त्यांनी नका लावले. कसं दिसतोय? मम्माला दे हाक. मिस केलं का मम्माला? मजा केली? मज्जा खूप केली. अरे तू काय रडते? रियाला आम्ही कधीच कोणत्या फ्रेंडकडे ठेवलं नव्हतं, पण हॉस्पिटलमध्ये अलाउड नसल्यामुळे तिला फ्रेंडकडे ठेवलं आणि ती एकदम छान राहत होती. ते पाहून मोनिका थोडी इमोशनल झाली. ते लावलंय सगळं, सलाईन चालले तिकडे. बबू खुश झाली. चल आता मी घरीच घेऊन जाते आपल्या. पण कसं वाटतंय? मस्त वाटतं. आम्हाला असं वाटत होतं कधी येईल आम्ही वाट बघत होतो तुझी. मला तर किट्टूच्या घरी खूप मजा आली. खूप मजा आली. काहीतरी मिठाई पाहिजे. अरे बापरे. Congratulations. थँक्यू. खोटी ऍक्शन. कोटी ऍक्शन. थँक्यू सो मच. नको का लावले तू? नको का लावले? नको का लावले तू? झोपली का तुला? झोपून उठला आता तू. पिप्पी, ए माझा पिप्पी. अरे हे काय? रबर बँड लावलं त्याच्या टोपीला. वाव, छान दिसतोय ना? छान तयारी केली हा तू. काय म्हणते रिया? हे बघ बेबी, मम्मा आहे तिकडे. मम्माला पाहिलं तू? अरे मम्मा तर घेऊ शकत नाही तुला अंगावर. अरे कसं वाटतंय? मस्त. न्यूबॉर्न बेबी. फायनली झाले आपल्या फॅमिलीत 4 पेपर. 3 बोर व्हायचे, आता 4 पेपर. माझ्याकडे पण 4 अरे वा. तेच पाहिजे होतं. Pocket full of posies. हाश. रिया चालली तू? तुला मी व्हिडिओ उद्या येते. व्हिडिओ कॉल करते परत. हा घरी गेलो. बाय. थँक्यू. इकडे बघ. बाय बिग सिस्टर. मग मला वाटलं रिया फर्स्ट टाइम येईल आणि मग तिला वाटेल मी इथेच थांबते, मला नाही जायचं. पण ती तिचं लगेच असं रेडी होतं, झाली. रेडी झाली की काय करणार ना थांबून पलीकडे. काला आले हे फ्रुट्स, थाई चिकन राईस. मजा आहे. इकडे टी आहे आणि मिल्क दिसते. स्वच्छ होती तोपर्यंत आलं पाहिजे होते. हा ना, मस्त. चला दिलं असतं खायला. कसा दिसतोय? या रिया. इतकं पेन होत आहे ना आता. आता सुरू झालं. थँक्यू. दोघांना थँक्यू थँक्यू दादा. त्यानंतर आम्ही फ्रेंडसोबत गप्पा मारल्या, त्यांनी आणलेला टिफिन खाल्ला. त्यानंतर आम्ही इंडियाला व्हिडिओ कॉल केले आणि असा आमचा पहिला दिवस होता हॉस्पिटलमध्ये. तर आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. हॉस्पिटलमध्ये नेक्स्ट डे कसा होता ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की पहा.